हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं वृतिका पाटील चॅनलमध्ये. सो आता सकाळचे 7 वाजलात आणि आमचं काम इथून स्टार्ट होतं. आता सगळ्यात आधी तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे, त्याच्यानंतर मी किचनमध्ये एंट्री घेते. रात्रीच सगळं किचन भांडे सगळं क्लीन करते, तरी पण सकाळी उठल्यावर आणि कॉकरोच वगैरे रात्री किती फिरतात की म्हणून ते सुद्धा अनेक बार क्लीन करते. म्हणजे नुसतं वल्या कपड्यानं पुसून घेते. तर मी इथे आता स्वास्तिक काढलेले आणि किचनमध्ये सुद्धा पूजा केलं म्हणजे एकदम फ्रेश वाटते. पण मला रोज काय करणं होईना, फक्त जे काही वारं गुरुवार मंगळवार असं जे काही वारं राहतात नाही त्याच दिवशी का होईना कंपल्सरी करते मी. आणि किचनमध्ये एंट्री केल्यावर एकदम असं भरून वाटते, म्हणजे असं खाली खाली वाटणार. सो आता क्लिनिंग झालंय, त्याच्यानंतर सगळ्यात फर्स्ट काम म्हणजे हे राहते, म्हणजे दूध तापवायचं, सोबतच माझ्यासाठी चहा सुद्धा बनवायचा. मी डेली काही सकाळी चहा पियायचं असं कंपल्सरी नाही, कारण कधी कधी भूक लागली म्हणजेच पिते. फक्त इव्हनिंगची चहा तर कंपल्सरी पाहिजे मला. जे काही फ्रेश दूध राहते ना तेच गरम करून मी पिल्लूला पियायला देते. आणि जे काही शिळं राहते म्हणजे कालचं दूध जे राहते ना ते फक्त चायला यूज करते. एकदम गरम दूध लगेच पाजवायला ना म्हणून थोडंसं फॅन खाली ठेवलेलं आहे. मला गडबडीमध्ये चाय पिला आणि पिल्यासारखं होईना म्हणून मी निवांत खाली बसून चायचा आनंद घेते. सो चाय पिणं झाल्यावर लगेच मी तिथंच बसून टमाटे चिरले. माझ्यासोबत हमेशा होणारा प्रॉब्लेम म्हणजे तरकारी संपायला आली म्हणजे एकच राहते की तरकारी संपायला आल्या म्हणून. आणि जेव्हा एकदाच घेऊन येतो आणि तरकारी तेव्हा वाटते की हेच तरकारी किती बनवायचं, म्हणजे त्याला बघूनच एवढं बोर होते की त्याला फ्रीजमध्ये बघूनच असं कंटाळा येते आणि त्याला बनवायची इच्छा होईना. आणि तेवढंच जीवावर येऊन मी हे टमाट्याची भाजी बनवलेली, कारण मला काही बनवायचं नाही तरी पण बनवलेले, कारण टमाटे ऑलरेडी जास्तीच घेऊन ठेवले मी. तर मी ते लगेच पिल्लूसाठी गाजर उकडायला ठेवले, कारण जेवण करायला थोडंसं उशीर झाला म्हणजे पण चालतंय. सो तिकडे दोन्ही पण शिजलेले. म्हणलं की आता पाटीलसाठी ज्यूस बनवते, कारण त्यांना चाय दुधापेक्षा पण ज्यूस प्यायला आवडते आणि त्यांच्यासाठी सकाळी संध्याकाळी असं मिल्कशेक बनवून देते. थोडंसं स्वीटनेससाठी मी त्याच्यामध्ये गुळसुद्धा ॲड करते, कारण ते पिल्यानंतर नाही एकदम थोडंसं तोंड कडकडू वाटतं. मी त्याच्यासाठी गुळ घातलं म्हणजे स्वीटनेस राहते, थोडंसं त्याचं टेस्ट नाही छान लागते. मला तर हे चम्मचभर टेस्ट करायला सुद्धा आवडणार आणि हे फक्त त्यांच्यासाठीच बनवते. तर चला आणि स्वयंपाक बनवण्याकडे जाऊ. इकडे मी कुकरमध्ये भात ठेवले आणि लगेच भाकरी सुद्धा करले. मी एकच दाणे 2-2 करत जाते, त्याच्यामुळे मला इझी पडते सकाळी जल्दी स्वयंपाक बनवायला. 8 वाजता स्वयंपाक करायला लागते, म्हणजे मला 10 वाजोपर्यंत माझं सगळं स्वयंपाक होऊन जाते आणि 11 वाजता असं जेवण राहते. सो ह्या 2 घंट्यामध्ये काहीतरी 4 चीज बनवून ठेवावं लागते. सो आमच्या इथं आम्हाला भाकरीच खायला जास्ती आवडतात, चपात्या कधी तर 4-8 दिवसालाच बनवते. सो आमच्या इथं तिघाला बी भाकरी आवडतात, त्याच्यासाठी मी जास्ती भाकरीच करते आणि चपाती असं कधीतरच. किचनपाशी उभारून भाकरी आणि ते पण प्लेटमध्ये भाकरी करायचं म्हणजे थोडंसं अवघड वाटते मला. त्याच्यासाठी नाही मी खाली थोडंसं कापड ठेवते, म्हणजे ताटली एका जागी स्टेबल राहते, तेवढं काय हलना. आता गरम गरम स्वयंपाक रेडी झाले म्हणून मी लगेच पाटलाला जेवायला वाढलेले. जास्ती टाईम तर आम्ही दोघं पण एकचदा जेवतो. अजून मला देवपूजा पण करायचं आहे म्हणून मी पहिले त्यांना जेवायला दिले. सो आता किचनमधलं काम तर सगळंच झालं माझं. आता देवपूजा करायचं आहे मी ते करायला बसले. कधी कधी टाईम जास्ती असलं म्हणजे स्वयंपाक करणार त्या आधीच देवपूजा करते आणि कधी स्वयंपाक करत करते आणि कधी कधी असं पण होतं की लास्टलाच करावं लागतं. तर डायडा चालले म्हणजे आमची तर नवरी रोज रडते आहे आणि तिला जबरदस्ती घरामध्ये वडून आणावं लागतं, कारण त्यांना बाय बाय केलं म्हणजे नाही तिला चिडीवरच उभारायला आवडते, त्याच्यापायी मी जबरदस्ती आणते. सो तिला खेळायला सोडले, मी माझ्या कामाला लागले, कारण हे असलं काम आहे ह्याला जर मागे टाकली म्हणजे मी 2-3 दिवस असंच निघून जातात. म्हणजे 2-3 दिवस ते हातालाच लागणार, एक बार कडेला टाकलं म्हणजे ते तिथंच राहतात. त्याच्यासाठी नाही जवाचं तवा मी लगेच घडी करून ठेवते आणि जास्ती तर असले काम तिनं झोपी गेल्यावरच करते मी. तरी पण आता तिनं खेळण्यामध्ये बिझी आहे म्हणून हे काम काढले. सो काल पडदा पण देऊन टाकलते मी, कारण हे असं काय वरे धिवत राहीना मी. लई दिवसाला एक बारच पडते येते, कारण ते काढायचंच लई झंझट वाटते. त्याच्यासाठी नाही कवा तरच धुवायला पडते आणि ते क्लीन असल्यानं छान वाटते म्हणून कधी तरच काढते मी त्याला वॉश करायला. तर मला इथं पिल्लू डायरेक्ट झोपून दाखवलेले की तिला असं झोप आल्या म्हणून, कारण तिची आता फुल झोपायची टाइम झाले आणि 5-10 मिनिटांमध्ये तिनं लगेच झोपी पण गेली. त्याच्यानंतर नाही मला एवढं काम लागतं, म्हणजे जे काय घर भरून पसारा राहतं नाही तेव्हा सावरते मी सगळ्यालाच वाटते की आपलं घर नीटनेटकं चांगलं वाटावं बघितलं म्हणजे. तरी पण असं लेकरं असले म्हणजे नाही ते असं घर भरून पसारा बघायला भेटतंयच. म्हणून तिनं झोपी गेल्यावर नाही मी माझ्या मनाला शांती करते, कारण तिनं उठल्यावर आणि तेच करते. तिनं झोप तर 1-2 तास तर बघायला छान वाटते म्हणून मी तेवढं क्लीन करते.
आणि ह्या घरामधलं कोणचंच जागा राहीना जे तिनं खेळणार ते गलीज घाण करणार ते राहीना. मेन तर ह्या सोप्यावरच अड्डा राहतंय तिचं, म्हणजे खायचं पियाचं झोपायचं जास्त तिथंच चलत राहतंय. आणि सांदी गोंदी सगळं कचरा पडायला राहते, म्हणजे जे काही तिचं खाऊ राहते ना ते सगळं टाकते. ते तर दिवसातून किती बार क्लीन करावं लागतं की. सो असं सगळं तिचे खेळण्याने ज्या जागी त्या जागी ठेवलं म्हणजे तिला पण खेळायला भेटतं आणि माझ्या मनाला पण तोपतर जरा शांती वाटते. तर माझं जेवण वगैरे सगळं झाल्यावरच मी ह्या कामाला उभारले, कारण ह्या कामाला उभारलं म्हणजे माझे 1-2 तास कुठं जातात की. आणि पोछा वगैरे करायचं नाही, माझं काही टायमिंग राहीना. म्हणजे जेव्हा आमच्या घरामध्ये जे पब्लिक आहे नाही 2-3 ते झोपे गेले नाहीतर बाहेर गेले म्हणजेच मी हे सगळं क्लीन करते, कारण ही पचपच आणि हिंडून एवढं गलीज करतात ते मला थोडं पण पटणं आणि क्लीन करावं वाटतं. सो तिनं मस्त झोपी गेल्या म्हणजे नाही असले कामं करून घेते मी पटपट. हे जे ग्रीन लिव्ज आहेत नाही मी पहिलेच लावून घेतले, तरी पण एक उरून गेलं आणि त्याला मी ते कुठं लावू हेच विचार करत होते. पण आज म्हणलं इथंच का होईना लावून टाकते, कारण ते वेस्ट व्हायला नको. म्हणजे त्याला बघलं म्हणजे वाटलं तर की आता हे कुठं लावून घेऊ. सो आज त्याला पण फिक्स करून टाकले, म्हणजे मला पण वाटतं की त्याचं यूज झालं. सो आता दुपारचे 2 वाजलेत आणि आजच्या ब्लॉगला इथे सेंड करू. तर पुन्हा भेटूत असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.